गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी अश्विनी विनायक ढाळे, मिरजेहून आहे. मला या शतायुषी फॅमिलीची लिंक अंजली पाटील मॅडम यांच्याकडून मिळाली. मी शतायुषी फॅमिली वेट लॉस साठी जॉईन केली होती. मला आता शतायुषी फॅमिली जॉईन करून 1.5 वर्ष पूर्ण झाले. शतायुषी फॅमिली ची लिंक दिल्यावर मी मॉर्निंग फ्री स्टेशन ऐकायला लागले आणि मॉर्निंग फ्री स्टेशन वरती एक्सपिरियन्स वेगवेगळे टॉपिक ऐकायला लागल्यावर माझा म्हणजे कॉन्फिडन्स आला की मी पण वेट लॉस करू शकते म्हणून. आणि मग मी अंजली मॅडमांच्याकडं लिंक वगैरे घेऊन वर्कआउट करायला लागले. मॉर्निंग फ्री स्टेशन ऐकायला लागले. सकस संतुलित आहार चालू केला आणि सकस संतुलित आहार चालू केल्यानंतर माझा सगळ्यात ग्रेट रिझल्ट आलेला म्हणजे 4थ्या दिवशी आलेला. मला 2 वर्ष माझा उजवा पाय इतका दुखायचा. दिवसभर काम करून रात्री झोपलं की ती पाय विश्रांती मिळाली की सकाळी उठून चालायला लागलं की टाच खाली टेकली की डोळ्यातून पाणी यायचं. इतका माझा पाय तो दुखायचा. 2 वर्ष दुखत होता. पण जेव्हा सकस संतुलित आहार घेतला 4थ्याच दिवशी माझा तो पाय दुखायचा राहिला. आता 1.5 वर्ष झालं माझा परत तो पाय दुखलेला नाही. इतका बेस्ट रिझल्ट मला आला न्यूट्रिशन चालू केल्यानंतर. आणि नंतर मग 3 महिन्यात मी 9 केजीचा वेट लॉस, फॅट लॉस केला. त्याचबरोबर मला एनर्जी लॉस असायची. आमचा घरचाच बिझनेस आहे. माझे मिस्टर टेलर आहेत. त्यांनी स्वतः शेरवानी, जॅकेट, सूट स्पेशालिस्ट आहेत. मग त्यांना पण मदत करायची असते. घरातलं सगळं करायचं. हे सगळं करता-करता मग माझी चिडचिड व्हायची, एनर्जी लॉस असायची. अ, एकदम असं हायपर म्हणजे एकदम हायपर व्हायचे. कोण आहे समोर लक्षात यायचं नाही, पटकन चिडायचे. असं व्हायला लागलं होतं. म्हणताना मग असे सिम्प्टम्स केस खूप खूप गळत होते. हे सगळे सिम्प्टम्स जाणवायला लागल्यावर आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना सांगितलं की असं-असं व्हायलंय. त्यांनी मग थायरॉईडची टेस्ट करून घ्यायला सांगितली. थायरॉईड डिटेक्ट असण्याची शक्यता आहे. असं सगळे तुमचे सिम्प्टम्स आहेत एकदा करून घ्या म्हणून सांगितलं होतं. पण मी त्याच्या आधीच सकस संतुलित आहार चालू केला होता. त्यामुळं माझा रिपोर्ट काय तसं आला नाही, नॉर्मलच आला होता. आणि नंतर मग माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांनी पण न्यूट्रिशन चालू केलं. त्यांनी सुद्धा एकदम बेस्ट रिझल्ट काढला. 3 महिन्यात 15 केजीचा वेट लॉस, फॅट लॉस केले त्यांनी. आणि त्यांची एक बीपीची गोळी चालू होती, ती बंद झाली. आणि त्यांना एक प्रॉब्लेम होता. त्यांची हाईट जास्त आहे आणि मशीनवर बसून-बसून त्यांना स्पॉन्डिलिटीचा त्रास होत होता. मानेतून असं मुंग्या यायच्या, छातीत धडधडायचं आणि मशीनवर बसलेल्या ठिकाणी आता मला अटॅक वगैरे येतोय काय, असं फिलिंग व्हायचं त्यांना. मग काय प्रॉब्लेम आहे, आम्ही भरपूर एम-डी वगैरे कोरोनानंतर त्यांना तो त्रास चालू झाला होता. एम-डी केले त्यांना इतकं असं सगळे रिपोर्ट नॉर्मल